नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? छान स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये। आणि बघा, आज पदार्थ बनवणार आहोत की तुम्हाला खूप आवडेल आणि आवडला खाऊन बघा, आवडला तर नक्की लाईक कराल। तर चला मग सुरुवात करूया। इकडे घेतलं मी 3 माणसांसाठी करणार आहे गव्हाचं पीठ। त्यात थोडंसं घेतलंय बेसन, मीठ, हळद, लाल तिखट, धने पावडर आणि लसण अद्रक कुटून ठेवलेलं आहे ते, आणि टाकत आहे कोथिंबीर। आणि आपण आता याला घट्ट असा गोळा मळून घेऊया। खूप पातळ नाही करायचा आणि खूप घट्टही नाही करायचा, चपातीपेक्षा थोडासा घट्ट। छानपैकी मळून घेऊ। आता इकडे केली आहे तयारी। कढई ठेवली मी, त्यात टाकलंय तेल, जिरं, मोहरी टाकून घेऊ। तेल थोडं जास्त प्रमाणात टाकायचं, जेणेकरून वरणात तेल आटून जातं। हे बघा, इकडे जिरं मोहरी टाकली, हिंग टाकलं, कढीपत्ता टाकला आणि आता टाकत आहे कांदा। 2 कांदे घेतले मी कट करून, छानपैकी परतवू द्यायचा। 2-3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे कट करून। तिखट तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त तुम्ही करू शकता। छान मस्तपैकी कांदा लाल होऊ द्यायचा। यात थोडंसं तिखट मसाला, गरम मसाला तुमच्याकडे जो आहे तो, धने पावडर, हळद मस्त टाकून घ्यायची। एक गोष्ट ना मैत्रिणींनो, मन लावून स्वयंपाक केला ना, स्वयंपाकाला चव अजून वाढते। मीठ टाकून घेऊया चवीपुरतं। आपलं मन असं एकाग्र झालं पाहिजे स्वयंपाक करताना, तेव्हा कुठलाही पदार्थ खूप चांगला होतो। ह्या ज्या मिक्स डाळी केलेल्या आहेत त्या मी टाकून घेतल्या। थोडी मुगाची, तुरीची, चवळीची आणि मसूरची, अशा 4-5 प्रकारच्या डाळी आहेत त्या मी मिक्स घेतल्या। इकडे कणिकचं बघा, तुम्हाला चकोल्या बनवून दाखवते कशा वेगवेगळ्या प्रकारच्या बनवल्या आहेत, मी तुम्हाला दाखवते। खूप सुंदर आहेत आणि काहीतरी असं नवीन नवीन करायला मला खूप आवडतं। तर बघा, खाणाऱ्यालाही आवडतं, करणाऱ्यालाही आवडायला पाहिजे। आता आपण त्यात उकळी आलेल्या वरणात सोडून घेऊया। तो वेगळा प्रकार झाला, हा एक वेगळा प्रकार झाला, आणि आता हा पण एक वेगळा प्रकार दाखवते मी तुम्हाला। कसं आहे ना, आपण मन लावून केलं की खाणाऱ्यालाही मन लावून आवडतं खायला। बघा, आता ह्या पण केल्या मी चकोल्या वेगळ्या। तुम्ही काय म्हणता याला, तुमच्याकडे काय म्हणतात, किंवा तुम्ही याला काय नाव देऊ इच्छिता ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा। मैत्रिणींनो, जर तुम्हाला सर्दी झालेली असेल, स्वयंपाकाचा कंटाळा आला असेल, किंवा अजून शॉर्टकटमध्ये बनवायचा असेल, तर हा पदार्थ खूप छान आहे आणि चवीला खूप भन्नाट लागतो। आता मी छानपैकी कोथिंबीर टाकून घेतली भरपूर प्रमाणात। तर बघा, इकडे तयार झालेला आहे आपल्या चकोल्या, डाळ चकोल्या। याला तुमच्याकडे काय काय म्हणतात ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा। आणि इतका सुंदर झाल्या। तर चला, आता तयार झाले, आपण गरम गरम खाऊन घेऊया मस्तपैकी। आणि याच्यावर तूप घ्यायचं। प्लेटमध्ये घेत आहे मी, खाली प्लेट ठेवली मुद्दाम, हात भाजायला नको म्हणून।
तर बघा किती सुंदर झाल्या आणि मस्त तूप टाकायचं आणि सुरू करत खायचं. याच्या पुढे कुठलाही पदार्थ फिक्का पडतो. तर तुम्हाला आवडलं की नाही नक्की सांगा आणि लाईक शेअर कमेंट करा आणि असेच व्हिडिओ बघत राहा. धन्यवाद.